तर काही अधिकारी जाणून बुजून म्हणणार याला महसुली पुरावा आहे. महसुली पुराव्यामध्ये जर सापडल्या तर मुद्दाम सांगणार तुमची वंशावळ जुळत नाही, तुम्ही त्याला ग्रामपंचायतचा काहीतरी द्या. म्हणजे जाणून बुजून काही जिल्ह्यामध्ये दिल्या जात नाही. याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी आहे. सरकार त्यांच्यावरती कंट्रोल ठेवायला तयार नाहीये. मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विखे साहेबांनी आणि सगळ्या मंत्र्यांनी कंट्रोल ठेवलं पाहिजे अधिकाऱ्यांवरती. विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी कंट्रोल ठेवलं पाहिजे. नोंदी जर कशातही निघू दे, नोंद निघाली याचा अर्थ तो कुंदी आहे. आता काहीकडे पूर्वी राहणच नव्हते, पण तो शेती कसत होता लोकांच्या तिथं, म्हणून त्याच्या जन्म मृत्यूच्या दाखल्यावरती, शाळेच्या दाखल्यावरती कुणबी लिहिलंय. त्याचा काय दोष आहे? त्याला जमीन तुम्ही आता त्याला पुरावा मागताय आणि त्या काळचा, आणि दिले बी तर यांना मान्य नाही आहेत. आता काय अधिकारी काय करतात ही मुद्दा मीडियासाठी, सरकारसाठी आणि मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. काही अधिकारी तर त्याच्या चुलत्याचं जर निघाला असलं तर पुतण्याला प्रमाणपत्र द्यायला आत्ताची पोझिशन. आता ह्या 1.5-2 महिन्यात अशी प्रयोग राबवा सुरू केला अधिकाऱ्यांनी, त्याच्या चुलत्याचं निघालं पुतण्याला देत नाही. काय कारण आहेत? याच्यावरती कंट्रोल ठेवणं देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप गरजेचं आहे आणि मंत्रिमंडळाच्या उपसमितीने विखे साहेबांनी सुद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे. पाटील, मुंबई आंदोलनातील 8 पैकी 7 गुन्हे मागे घेण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील 161 गुन्ह्यापैकी 71 गुन्हे मागे घेणे प्रलंबित आहे. 71 गुन्हे मागे घेणे प्रलंबित आहे. 8 गुन्ह्यापैकी मुंबईच्या त्यांनी 7 मागे घेतले. एक तेव बी घ्यायलाच पाहिजे होता. कशाला ठेवलाय तेव तरी? त्याबद्दल तर कौतुकाचे त्यांचं की चला 7 का होईना त्यांनी मागे घेतले. आणि महाराष्ट्रात जे गुन्हे दाखल झाले ते पण सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे मागे घ्यायला पाहिजे. सगळेच गुन्हे एक पण ठेवायला नाही पाहिजे. जसे 7 घेतले ते 8वाही घ्यावा आणि राज्यभरात जे गुन्हे दाखल झाले ते सुद्धा सगळे मागे घ्यावा. कारण हा मराठा समाज कधीच बीजेपीच्या बाजूनं वळणारा नाही. आज तो बीजेपीच्या बाजूनं त्यांना सत्तेवरती मराठ्यांनी बसवले. त्या मराठ्यांच्या लेकरांनी आंदोलनं केले. आंदोलनाच्या माध्यमातून गुन्हे त्यांच्यावरती दाखल झाले. ते काय कुख्यात गुंड नाही आहेत किंवा ते काय दहशतवादी नाही आहेत. आपल्या राज्यात आपल्याला न्याय मिळावा, आपल्या लेकरा बाळांचं कल्याण व्हावं, समाजाचे लेकरं पुढे जावे म्हणून समाजाने पुकारलेलं ते लोकशाही मार्गाने आंदोलन आहे. मग त्याच्यात जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर ज्या सरकारला मराठ्यांनीच सत्तेवरती बसवले तर त्या सरकारनं मराठ्यांचे सगळेच राज्यातले गुन्हे मागे घेणं गरजेचं आहे. कारण मराठ्यांची नाराजी ही भाजप सरकारने कधीच अंगावर घेऊ नये, ही चूक त्यांनी करू नये अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. एकदा जर मराठा समाज नाराज होऊन दुरावला ना तर पहिल्यासारखं पुन्हा तुमचं म्हणजे ते वाळवंटासारखे दिवस तुमच्यावरती मराठी 100% आणू शकते. आता तुम्ही